या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 120 कोटी 33 लाख 87 हजार एवढा निधी आलेला आहे. तर राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या भरपाईपोटी सर्व शेतकरी बांधवांना इथं मदत देण्याबाबत व याचे जे काही वाटप आहे ते देखील सुरू. तर सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळेल. तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, त्यानंतर या जिल्ह्यांसाठी निधी किती आलेला आहे, प्रस्तावना दिनांक काय आहे, बाधित शेतकऱ्यांची संख्या, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता सर्वप्रथम जे की शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम हे त्यांच्या आधार बँक खात्यामध्ये डिपॉझिटच्या माध्यमातून इथे जमा केलं जाणार आहे. तर आता जून 2025 ते सप्टेंबर 2025 तर राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता हा जो काही जी आर इथं आलेला आहे. तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 120 कोटी 33 लाख 87 हजार एवढा निधी सर्व शेतकरी बांधवांच्या आधारली बँक खात्यामध्ये. तर हा जो निधी आहे ती इथं मंजूर करण्यात आलेला आहे व वितरित करण्यास सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. तर आता जे की या जिल्ह्यांमध्ये हा जो निधी आहे ती वितरित करण्यात येणार आहे. तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर हा जो निधी आहे तो DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा जो निधी आहे अतिवृष्टी भरपाईचा ती या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये हा जो निधी आहे ते जमा केला जाणार आहे. चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसान भरपाईकरिता वितरित करण्यात आलेला आहे. तर हा जे भरपाईची रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या DBT खात्यामध्ये इथं पैसे जे इथं पाठवलेले आहे. तर ज्या कोणाला मिळालेले नसेल तर अशांनी कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर 2-4 GR आलेले आहेत तर त्या GRबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत. 1-2 व्हिडिओ अपलोड झालेले असेल जे काही अपडेट येतील तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं चेक करून घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला खाली यायचं 6 नंबरच्या पेजला हे जे माहिती आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल कोणकोणते जिल्ह्यामध्ये. पहिला जो विभाग आहे त्यामध्ये नागपूर विभाग. तर यामध्ये जिल्हा, कालावधी, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकऱ्यांची संख्या, बाधित हेक्टर क्षेत्रामध्ये, त्यानंतर निधी. तर इथं पहिलं जे वर्धा जे इथं सप्टेंबर 2025, प्रस्तावना दिनांक 20/10/2025, बाधित शेतकऱ्यांची संख्या 21,392 आहे. त्यानंतर इथे अमरावतीमध्ये 33 आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या, बुलढाण्यामध्ये 10,543 आणि वाशिममध्ये 120. तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर आता जुलै आणि ऑगस्टमध्ये अमरावतीमध्ये 6,038 जी की बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे, बुलढाण्यामध्ये 3,554 बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे, वाशिममध्ये 191. तर आता या बाधित शेतकऱ्यांची संख्या या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचे आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आत्तापर्यंत आपण वर्धा, वाशिम, बुलढाणा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, अमरावती आणि अकोला इथं बघितलेलं आहे. त्यानंतर इथं अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम. तर यामध्ये ऑगस्ट 2025 कंपल्सरी आहे. तर अकोल्यामध्ये 6,901, यवतमाळमध्ये 19,239, बुलढाण्यामध्ये 20,874, वाशिममध्ये 14,937. तर एवढा जो काही निधी आहे. त्यानंतर यवतमाळमध्ये 4,152 शेतकरी आहेत. तर त्यांसाठी हा जो काही इथं निधी दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर आता यामध्ये आहे धाराशिव जून ते सप्टेंबर. तर बाधित शेतकऱ्यांची संख्या 63,414 धाराशिवमध्ये, सोलापूरमध्ये 2,896. तर आता जेवढे काही यामध्ये जिल्हे आहेत तर यामध्ये वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिम
पुन्हा आहे अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, धाराशिव आणि सोलापूर. तर या सर्व जिल्ह्यांकरिता हा जो निधी 120,33,87,000 एवढा निधी आलेला आहे. तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा जो निधी आहे ती वितरित करण्यात येणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.